अंजनगाव सुर्जी तालुक्यातच नव्हे तर पूर्ण भारतभर कोविड-19 महामारीचे संकट आपल्या या देशावर मोठ्या प्रमाणात असून आणि कोविड-19चे प्रमाण हे वाढतच आहे। त्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात कंबर कसली आहे। एवढेच नाही तर लॉकडाऊनच्या वेळेस प्रधानमंत्री यांनी काही नागरिकांच्या खात्यात 500 रुपये मदत व तसेच राशन धान्य दुकानाद्वारे गहू तांदूळ सुद्धा मोठ्या प्रमाणात दिले। एवढेच नाही तर ग्रामीण भागात शहरी भागात 15 दिवसातून आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी अशा मोठ्या प्रमाणात सेवा करून दिल्या। लॉकडाऊन सानुग्रह कुटुंब अनुदान मिळवण्याबाबत अमरावती जिल्ह्यामध्ये एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या अर्जावर कोविड-19चा रोग पसरल्यामुळे अंग मेहनतीची कामं बंद असल्या कारणाने रोजगार मिळत नाही व माझ्या कुटुंबात व्यवसाय मोलमजुरीचा आहे। माझ्या कुटुंबातील कोठेही कोणाच्याही नावाने कुठेही रोजगार मालमत्ता नाही। रोजगार नसल्यामुळे कुटुंब जगण्याचे साधन नाही। उपजीविका जगण्यासाठी शासकीय सानुग्रह कुटुंब पालन पोषण 10,000 सरकारी अनुदान महिनेवारी मिळावे असा अर्ज संपूर्ण अंजनगाव सुर्जी तालुक्यात फिरत असल्याने नागरिकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। म्हणून कार्यरत आहे। मागील 3 वर्षापासून मी अभियानामध्ये जोडलेली आहे आणि या अभियानामध्ये पूर्ण राज्यातल्या महिलांचं सक्षमीकरण जे होत आहे आणि महिलांचे जे उद्योग चालू आहे ते जर त्या उद्योगांना या सगळ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामधल्या सर्व कर्मचाऱ्यांचे जे मार्गदर्शन मिळते त्या मार्गदर्शनामधून जे त्यांचे उद्योग चालू आहेत तेच जर राहिले नाहीत तर त्यांचे पूर्ण उद्योग कोसळून जातील। महिलांचं जे सक्षमीकरण आहे ते थांबून जाईल आणि पूर्ण बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला सक्षम होत आहे त्यांचं सक्षमीकरण जर थांबलं तर त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील। त्यांच्या कुटुंबाचे म्हणजे जे त्यांच्या कुटुंबांना जो बचत गटाचा आधार मिळत आहे तो आधारच जर थांबला तर त्यांचं कुटुंब निस्तनाभूत होऊन जाईल। म्हणून आमचं एवढंच म्हणजे तुम्हाला शासनाला निवेदन आहे का जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना कार्यरत राहू देणे आणि जे उमेद अभियान जे जसं चालू आहे तसंच चालू ठेवण्यात यावे असे आमची शासनाला कडकडीत। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।